हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ बोटनेक कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ती तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर बघा, इथं सगळ्यात आधी आपल्याला नेहमी कोणतेही ब्लाऊज स्टिच करत असताना त्याची पूर्ण उंची ॲड करून घ्यायची असते. तर पूर्ण उंची प्लस 1 इंच असं ॲड करून मी इथं 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती आहे 13.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आणि असं 14.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर त्या दोन ज्या लाईन आहेत त्या मी इथं जोडून घेतलेल्या आहेत. तर इथं आपलं उंचीचं मार्किंग टाकून झालेलं आहे. उंचीचं मार्किंग टाकून झाल्यानंतर आपण इथं शोल्डरचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर शोल्डरचं माप टाकत असताना नेहमी जेवढा तुमचा फुल शोल्डर आहे त्याचा हाफ करून आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघा, मी 5.7 इंचावरती इथं शोल्डरचं माप आहे ते टाकून घेणार आहे. आपण बोटनेक ब्लाऊज स्टिच करणार आहोत, त्यामुळे बोटनेक ब्लाऊजचा गळा बॅकचा गळा जो असतो तो लहान असतो आणि त्याच्यानंतर दुसरा नेक असतो तो आपण ड्रॉ करून घेत असतो किंवा स्टिच करून घेत असतो. त्यामुळं बोटनेक ब्लाऊजला आपण नेहमी आपला शोल्डर जो आहे तो जास्त घेत असतो. तर अशा पद्धतीने मी 5.7 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जेवढं शोल्डर मार्किंग करून घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला आर्महोलचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपण 5.7 इंचावरती मार्किंग करून घेतले आणि आता इथं शोल्डरचं मार्किंग करून झालं, आर्महोलचं मार्किंग करून झालेलं आहे. त्या लाईन आपण जोडून घ्यायच्या आहेत. अजून एकदा मी इथं 5.7 इंचावरती मार्किंग करून घेते, जेणेकरून आपली जी लाईन आहे ती तिरपी वगैरे जायला नको यासाठी. तर बघा, आपलं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते भरपूर म्हणजे जास्तीत जास्त आपण आर्महोलवरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपल्या डिपेंड्स असतात. तर बघा, इथं आपण बॅकनेकचं कटिंग करत आहोत, त्यामुळे इथं 1.5 इंचावरती मी बॅकनेकचा जो आपला आर्महोलचा कर्व असतो तो देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथं आपण चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी आपली चेस्ट असेल त्याचा 4था भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. या ब्लाऊजची चेस्ट आहे 33 इंच, त्याचा 4था भाग येतो 8.25 इंच प्लस इथं 2 इंच मार्किंग करून इथं 10.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 10.25 इंचावरती करण्याऐवजी तुम्ही 10 इंचावर 10.5 इंचावरती करून घेतलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फिटिंग करताना 10.25चं करायचं. त्यानंतर बघा, इथं कमरेचं सुद्धा माप टाकून घ्यायचं आहे. कमर आहे 27, त्याचा 4था भाग येतो 5.7 प्लस बॅक टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं 9.5 इंचावरती इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. 9.5 इंचावरती मार्किंग करण्याऐवजी तुम्ही 10वरती करून फिटिंग तुम्ही 5.5चं केलं तरीसुद्धा चालू शकतं. तर बघा, आणि किंवा आपण असं सुद्धा करू शकतो, जेवढं आपण वरच्या साईडला चेस्टचं जेवढं माप घेतलेलं आहे तिथून खाली डायरेक्ट स्ट्रेट लाईन ओढून घेतली तरी चालतं, कारण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजचं हे कमरेमध्ये माप नेहमी एक्स्ट्रा येत असतं, कारण नंतर तुम्हाला ते पुढं कट करताना मी सांगणारच आहे. सो इथं आहे अशाच लाईन मी इथं सुद्धा ओढून घेतलेल्या आहेत. याऐवजी तुम्ही दुसरं कोणतेही जर मार्किंग करत कोणतेही ब्लाऊज फोटक्स वगैरे असेल तर तुम्ही जसं तुमचं मार्किंग असेल त्या पद्धतीनं तुम्ही, जसं माप असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं हे करून घेऊ शकता, मार्किंग करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, इथं आता आर्महोलला कर्व देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या मुंड्याची जेवढी लाईन आहे त्याचा हाफ करून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर इथं 1.5 इंचावरती आपण जे मार्किंग केलं होतं त्याच्यावरून आपण कर्व देऊन घ्यायचा आहे. तर बघा, कर्व देत असताना तुम्ही अगदी केअरफुली करून घ्यायचं आहे, कारण कर्ववरती सुद्धा तुमच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या डिपेंड आहेत. त्यानंतर इथं आपण गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बोटनेक ब्लाऊज आहे तो इथं मी 4.25 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे. आणि राहिलेला जो 3 इंच आहे तो आपला शोल्डर असणार आहे. 3 इंचातला अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जाऊन 2.5 इंचाचा इथं आपला जो शोल्डर आहे तो रेडी होणार आहे. त्यासाठी जर बघा, इथं 4.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर याचं कटिंग आत्ता तुम्हाला हवं असेल तर मी आत्ताच सांगते बघा, नंतर मी ब्लाऊज स्टिच करताना सुद्धा तुम्हाला केअरफुली सर्व गोष्टी अजून एकदा सांगणार आहे. तर बघा, इथं 4.25 इंच आपण गळा रुंदी घेतली होती, तसंच आपण मार्किंग खालच्या साईडला सुद्धा इथे मी 4.25 इंचावरती करून घेते बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर गळ्याची उंची आपण बोटनेकसाठी कमीच ठेवत असतो, तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करून हे सर्व पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत बघा. पट्टीच्या साह्यानं करून घेते मी, जेणेकरून लाईन वगैरे तिरपी जायला नको यासाठी. तर बघा, इथं आता आपण बॅक साईडला नेहमी शक्यतो आपण बोटनेकसाठी वरचा जो नेक असतो तो आपण नेहमी राऊंडमध्येच करत असतो. तर मी इथं आकार देऊन घेतलेला आहे गोल.
त्यानंतर आता जो डबल नेक आहे आपला तो कशा पद्धतीने ड्रॉ करायचा हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघा जेवढी आपली हाईट असेल किंवा उंची असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. या ब्लाऊजचा जो मागचा गळा आहे तो 10.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच करून 11 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर असा बॉक्स आपला जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे आणि इथं तुम्ही सोडू शकता, जर तुम्हाला हवा असेल तर सोडू शकता. पण या कस्टमरचं तसं नाही, 1 इंच आपण सोडलं नाही तर तरी चालतं, तिथून खाली शेप दिला तरीही चालतं. पण मी तसं न करता कस्टमरला जसा हवा आहे तसंच मी जसा फोटो त्यांनी मला सेंड केलेला आहे त्या पद्धतीने इथं कटिंग करायचं आहे. सो बघा त्यांना अशा पद्धतीचा नेक हवा आहे, तर आपण अशा पद्धतीने नेकला हे करू शकतो, आकार देऊ शकतो. तर बघा जो हा वाला आहे पहिलावाला तो मी घेणार नाही, तर नंतरचा सेकंडवाला जो आहे तो मी इथं नेकचा आकार घेणार आहे. ड्रॉप शेपमध्ये त्यांना नेक हवा आहे, सो मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि बघा त्यानंतर आपण इथं बॅक टक्सचं मार्किंग आहे ते करून घेणार आहे. तर बॅक टक्सचं मार्किंग करत असताना ॲज युजल तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तसंच करायचं आहे. 4.5 ते 5 इंचावरती सेंटरपासून मार्किंग करायचं आणि वरच्या साईडला 4 इंचावरती असं मार्किंग करून घेऊन दोन्ही साईडला अर्धा इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जे अर्धा इंच आहे असा 1 इंचाचा आपला नेहमी बॅकचा टक्स असतो. आणि आपण कटिंग करत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 इंचाचं आपला टक्स असतो त्याचा मार्किंग नेहमी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंच असतं. तर बघा इथं अशा पद्धतीनं इथं आपण टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आणि ज्या आडव्या ज्या लाईन मारून घेतलेल्या आहेत त्या आपली शिलाई मार्जिन असणार आहे. तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला हे अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे रेषा आडव्या मारून. त्यानंतर बघा इथं मी बॅकनेकचं आपलं ड्राफ्टिंग झाल्यानंतर इथं आता मी कटिंग करून घेणार आहे. पण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहे. तर फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग व्यवस्थित पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळं इथून पुढे सुद्धा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथपर्यंत पाहत आलाच आहात तर व्हिडिओला 1 लाईक नक्की द्या. आणि बघा आता आपण फ्रंट पार्टचं कशा पद्धतीने कटिंग करायचं हे मी बघणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथं आपण बॅक पार्ट ज्या पद्धतीने आपण कटिंग केला होता किंवा ज्या मापाने आपण कटिंग केला होता ॲज युजल तर ते तसंच पॅटर्न घ्यायचा आहे किंवा तो तसाच ड्रॉप घ्यायचा आहे. आपण पेपर पॅटर्न लो कट केलेला आहे बॅकचा तो, आणि तो आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करण्यासाठी आहे तसंच ठेवून घ्यायचा आहे. सेंटर फक्त तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे की सेंटर तुम्ही अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीने इकडे तिकडे न सोडता तुम्हाला इथं सेंटर जुळवूनच तुम्हाला बॅक पार्ट आहे तो आपल्याला पेपरवरती ठेवून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी बॅक पार्टचं मार्किंग जसं होतं तसं करून घेतलेलं आहे. आणि इथं समोरच्या साईडची गळ्याची रुंदीसुद्धा मी इथं करून घेणार आहे. 4.25 इंच आपला गळा होता, त्यामुळे मी इथं 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढा आपला फ्रंट नेक असेल त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी असा 5.25 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. जेवढा तुमचा नेक असेल त्यामध्ये तुम्हाला हाफ इंच नेहमीप्रमाणेच इथं ॲड करायचं असतं. तर बघा इथं मी 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. सर्व पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जो आपला शेप आपल्याला ज्या पद्धतीचा किंवा कस्टमरला जो कोणता शेप हवा आहे तो तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे. तर त्यांना पुढचा गळा इथं राऊंडमध्ये हवा होता, सो मी तर राऊंडमध्येच कट केलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेवढा आपला बॅक पार्ट असतो तो नेहमी आपल्याला इथं ठेवून झाल्यानंतर फ्रंट पार्टचं कटिंग करत असताना किंवा मार्किंग करत असताना अजून अर्धा इंच आपल्याला इथं वाढवायचं असतं. तर बघा इथं जेवढा आपला 14.5 होता त्यामध्ये अर्धा इंच वाढवून मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे. आणि एक लाईन अशी ओढून घेतलेली आहे, कारण फ्रंट पार्ट हा नेहमी आपला एक्स्ट्रा कटिंग करायचा असतो. तर बघा इथं सेंटरपासून इकडं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. 3.5 इंचाचं मार्किंग केल्यापासून पुढे एक मी 2 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. तर ते काय हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून वरती मी 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. का तर आपला इथं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्यासाठी. तर बघा ती एक मी उभी लाईन ओढून घेते. काळजीपूर्वक बघा व्हिडिओ, एकदम केअरफुली बघा, कारण मी इथं खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर बघा इथं आपण आर्महोलचं आपलं फ्रंट पार्टचं आपण करताना मार्किंग करताना बॅक पार्टच्या आर्महोलनुसार केलं होतं. आता इथं आपण फ्रंट पार्टचा आर्महोल असतो तो 1 इंचाचा तो आपल्याला ड्रॉ करून घेतलेला आहे पहा. आणि इथं 1 इंचाचं मी मार्किंग करून इथं सुद्धा मी एक कर्व देऊन घेणार आहे. आता आपण कर्व देऊन घेऊया. तर बघा आता कारण आपल्याला बॅक पार्टचं फ्रंट पार्टचं कटिंग करतो, सो इथं आपल्याला फ्रंट पार्टचा कर्व देणं नेहमी उपयोगी ठरणार आहे. आणि जो बॅक पार्टचं केलं होतं त्याचा आता आपल्याला काही उपयोग नाही, सो इथं मी गुल्ले चिन्ह करून तो आपण कट करताना त्याच्यानुसार कटिंग न करता आपण इथं फ्रंट पार्टनुसारच कटिंग करायचं आहे. तर बघा इथं आता मी कटोरीचा जो शेप आहे तो कशा पद्धतीने द्यायचा ते बघा तुम्हाला मी दाखवते. आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला तो कर्व देऊन घ्यायचा
आहे. तर बघा इथं मी कशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आणि तिथून पुढं 2 इंचाचं जो मी मार्किंग केलं होतं तिथं अशा पद्धतीने आपल्याला अजून एक असा शेप देऊन घ्यायचा आहे, जो की आपल्या प्रिन्सेस कटचा असणार आहे. तर या कटसाठी तुम्हाला असा शेप देण्यासाठी तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिस करावं लागेल. लगेच काही तुम्हाला जमणार नाही, थोडंफार प्रॅक्टिसने तुम्हाला ते नक्कीच जमून जाईल. तर बघा इथं आता आपण अजून त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. बघा कमरेमध्ये आपली कमर होती 5.5 इंच, तर मी इथं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तिथून पुढं आपण जे कटोरीचा शेप देण्यासाठी इथं जे घेतलं होतं 2 इंच, तेच आपण पुढं 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून पुढं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच असं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण कटोरी 2 जोडणार आहेत, कटोरी आणि फ्रंट पार्ट, तिथंसुद्धा आपल्याला जॉईंट येणार आहे. तर त्याचासुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे, तोसुद्धा आपल्याला इथं पुढं ॲड करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि वरच्या साईडलासुद्धा म्हणजे चेस्टच्या साईडलासुद्धा आपल्याला तिथं समोर कटोरी जोडायला अर्धा इंच जाणार आहे, तर तोसुद्धा मी इथं अर्धा इंच तुम्हाला वाढवणार आहे. आणि त्यानंतर ते सर्व पॉईंट्स आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. लक्षात येते ना तुमच्या? नसेल येत तर मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला मी नक्की शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. हे सर्व पॉईंट्स आपले आता जोडून झालेले आहेत. त्यानंतर पाहिजे आपल्याला 3.5 इंचानंतर ते जिथं आपण कर्व असा कटोरीचा शेप दिला होता तिथून असा कमरेच्या साईडला अर्धा इंच आणि समोरच्या साईडला अर्धा इंच जे आपण घेतलं होतं एक्स्ट्रा, तर जिथं होतं आपलं पहिलं माप त्यानुसार इथं तिरप्या लाईन आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आपलं जे ड्राफ्टिंग आहे प्रिन्सेस ब्लाऊजचं ते आपलं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर बघा इथं तुम्हाला दाखवते मी. याच्या पहिल्या आपण लाईन ओढल्या होत्या अर्धा इंच किंवा त्याच्या आधीची आपण जेवढी उंचीची घेतली होती, तर ते आपल्याला आता इथं कटिंग करताना तसं न करता असं तिरप्या लाईन ओढल्या होत्या, तर तिरप्या लाईनवरूनच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. सो तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तिथं गुणिले चिन्ह करून दाखवलेलं आहे. ते आपल्याला त्यानुसार कटिंग न करता जे आपण तिरकं मार्किंग केलं होतं त्यानुसार कटिंग करायचं आहे. तर बघा केअरफुली मी कसं दाखवते आहे तुम्हाला. तर बघा इथं मी तिरप्या रेषेवरून इथं त्यानंतर पहा जो आपण 2 इंचाचा पार्ट घेतला होता कटोरीचा, म्हणजे 3.5 इंचानंतर 2 इंचाचा पार्ट घेतला होता, प्रिन्सेसचा कट आपल्याला द्यायचा होता तिथं शेप द्यायसाठी, तर ते आपलं कटिंगमध्ये जाणार आहे. सो इथंसुद्धा मी तुम्हाला रेषा ओढून दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं आणि तुमचा गोंधळ कुठेही उडू नये यासाठी. तर बघा लक्षात आलं असेल अशी मी आशा करते. आणि जे मी ड्राफ्टिंग करून घेतलं होतं कटोरी ब्लाऊजचं, प्रिन्सेस ब्लाऊजचं, ते मी आता इथं कटिंग करून घेणार आहे. आणि कटोऱ्याचं बघा आता फ्रंट साईडचं आता आपण कटिंग करत आहोत ना फ्रंट पार्टचं, तर इथं बघा कर्व घेताना आपण 1 इंचाचा जो आपण ड्रॉ केला होता तिथूनच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. कारण बॅक पार्टच्या कर्वचा आता इथं आपल्याला काहीसुद्धा उपयोग नाही आहे. तर बघा फ्रंट पार्टच्या आपण जो कर्व घेतला होता 1 इंचाचा, त्यावरून मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इथं बघा आता आपण कटोरीचंसुद्धा म्हणजे ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आपल्याला फ्रंट पार्टचं. आणि त्यानुसार ते कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. बघा कशा पद्धतीने मी कटिंग करत आहे. केअरफुली बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि खूप बारीक गोष्टी ज्या आहेत ते तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून हा व्हिडिओ एकदा जरी बघितला तरी तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात आणि तुम्हाला बिनधास्त तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते तुम्ही करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरीचा जो पार्ट आहे तो इथं कटिंग करून आता गळ्याचंसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याचासुद्धा जसा तुमचा गळा असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा एक पार्ट आपला रेडी झाला. आणि जे एक्स्ट्राचं मार्किंग होतं तुम्हाला मी लाईन मारून दाखवलं होतं किंवा रेषा ओढून दाखवलं होतं, ते सुद्धा आपल्याला इथं जसं आपण मार्किंग केलेलं आहे, जसा आपण असा शेप दिला होता त्या पद्धतीनेच तुम्हाला हा करून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे फ्रंट आणि बॅक पार्टचं दोन्हीचंही. आणि तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओला आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.